आपण एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 and 18 या चॅप्टरला सुरुवात करून त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्या ग्रुप्समध्ये असलेले एलिमेंट्स, त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज, ॲटॉमिक प्रॉपर्टीज यांचा स्टडी आपण आधी केलेला आहे. तर याच्यानंतर आपल्याला स्टडी करायचा आहे ॲलोट्रॉपी. तर आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं की एलिमेंट्स ग्रुप 16 मधले जे एलिमेंट्स आहेत ते ॲलोट्रॉप्स दाखवतात. ॲलोट्रॉप्स म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या फिजिकल फॉर्ममध्ये ते प्रेझेंट असतात. वेगवेगळ्या फिजिकल फॉर्ममध्ये प्रेझेंट असल्यामुळे त्यांच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या सुद्धा डिफरंट असतात. तर या ग्रुप 16 मधले एलिमेंट्स आणि त्यांचा ॲलोट्रॉप्स याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. एलिमेंट्स ऑफ ग्रुप ॲलोट्रॉपी म्हणजेच काय, फिजिकल फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो, त्याला ॲलोट्रॉप्स असं म्हणतात. तर ऑक्सिजनचे 2 ॲलोट्रॉप्स आहेत, O2 and O3 ॲलोट्रॉपिक फॉर्म. सल्फर एक्झिस्ट इन नंबर ऑफ ॲलोट्रॉपिक फॉर्म्स. रोम्बिक अँड मोनोक्लिनिक सल्फर आर इम्पॉर्टंट ॲलोट्रॉप्स. सल्फरचे खूप ॲलोट्रॉप्स आहेत, त्याच्यापैकी फक्त रोम्बिक अँड मोनोक्लिनिक सल्फर आर इम्पॉर्टंट ॲलोट्रॉप्स. सेलेनियम कुठले दाखवतो, तर तो 2 ॲलोट्रॉप्स दाखवतो, रेड अँड ग्रे. टेलुरियम 2 फॉर्म्स, क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस. पोलोनियम 2 फॉर्म्स, अल्फा अँड बीटा. अशा पद्धतीने ऑक्सिजन फॅमिली मधला ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम, पोलोनियम हे सगळे त्यांच्या ॲलोट्रॉपिक फॉर्म मध्ये प्रेझेंट आहेत. ॲलोट्रॉप्स ऑफ सल्फर. इथे आपल्याला सल्फरच्या ॲलोट्रॉप्सचा स्टडी करायचा आहे. सल्फर एक्झिस्ट न्यूमरस ॲलोट्रॉपिक फॉर्म्स. खूप ॲलोट्रॉप्स आहेत, आपण आधी बघितलं. त्याच्यापैकी फक्त रोम्बिक अँड मोनोक्लिनिक सल्फर हे त्याच्यापैकी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर त्याचा आपल्याला इथे स्टडी करायचा आहे. फिजिकल प्रॉपर्टीज त्याच्या डिफरंट आहेत, ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा, कलर रोम्बिक सल्फर हा पेल येलो कलर आहे, तर मोनोक्लिनिक सल्फर याचा कलर ब्राईट येलो सॉलिड आहे. शेप ऑर्थोरोम्बिक क्रिस्टल हा रोम्बिक सल्फरचा आहे. ऑर्थोरोम्बिक क्रिस्टल म्हणजे काडीपेटी सारखा ठोकळा, त्याला ऑर्थोरोम्बिक क्रिस्टल्स असं म्हणतात. या फॉर्म मध्ये हा रोम्बिक सल्फर प्रेझेंट आहे. मोनोक्लिनिक सल्फर हा निडल शेप मोनोक्लिनिक क्रिस्टल मध्ये प्रेझेंट आहे. निडल शेप एक रॉड, बारीक रॉड सल्फरचा याच्यामध्ये प्रेझेंट असतो. मेल्टिंग पॉइंट रोम्बिक सल्फर साठी आहे 385.8 केल्विन. मोनोक्लिनिक सल्फर साठी तो आहे 393 केल्विन. डेन्सिटी रोम्बिक सल्फरची 2.069 पर cm3. डेन्सिटी मोनोक्लिनिक सल्फरची आहे 1.989 पर cm3. सोल्युबिलिटी बघा, हा इनसोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन CS2. सोल्युबल कशामध्ये आहे, कार्बन डायसल्फाइड मध्ये. तर मोनोक्लिनिक सल्फर हा CS2 मध्ये, दोघेही तिथे सोल्युबल आहेत. स्टॅबिलिटीचा स्टडी आपल्याला करायचा आहे. स्टेबल बिलो 369 केल्विन अँड ट्रान्सफर टू बीटा सल्फर अबव दिस टेम्परेचर. स्टेबल केव्हा असेल, 369 केल्विनच्या खाली जेव्हा असेल तो, तर त्याचं कन्व्हर्जन हे बीटा सल्फर मध्ये होतं. आणि त्याच्यावर जर त्याचे टेम्परेचर असेल तर तो स्टेबलची स्टॅबिलिटी ही 369 केल्विन अँड ट्रान्सफर इंटू अल्फा सल्फर बिलो दिस टेम्परेचर. तर 369च्या अबव असेल तर तो स्टेबल असेल, बिलो असेल तर तो रोम्बिक सल्फर मध्ये ट्रान्सफर होतो. स्ट्रक्चर S8 मॉलिक्यूल
हॅव्हिंग प्लकर रिंग स्ट्रक्चर. प्लकर रिंग स्ट्रक्चर म्हणजे क्राउन लाईक स्ट्रक्चर. तर याच्यामध्ये जे दोघं एंडचे सल्फर आहेत ते दोघेही बेंड झालेले असतात. बेंड झालेले ते असतात. अशा पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर असेल. दोघं साईडचे जे सल्फर आहेत ते बेंड झालेले आहेत. क्राउन लाईक स्ट्रक्चर म्हणजेच प्लकर रिंग स्ट्रक्चर. एसेट मॉलिक्यूल हा मोनोक्लिनिक सल्फर मधला हा सुद्धा प्लकर रिंग स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट असतो. मेथड ऑफ प्रिपरेशन. इट इज प्रिपेअर्ड बाय इव्हॅपोरेशन ऑफ रोल सल्फर इन CS2. रोम्बिक सल्फर हा प्रिपेअर्ड करत असताना रोल सल्फर म्हणजे सल्फरचा रॉड किंवा स्टिक ही CS2 मध्ये सॉल्युबल करून त्याला इव्हॅपोरेट केलं जातं आणि त्याच्यापासून रोम्बिक सल्फर तयार होतो. मोनोक्लिनिक सल्फरचं प्रिपरेशन. रोम्बिक सल्फर मेल्टेड इन अ डिश अँड कूल टिल क्रस्ट इज फॉर्म. रोम्बिक सल्फर याला मेल्ट केलं जातं डिश मध्ये. कूल केल्यानंतर त्याचे क्रस्ट फॉर्म होतात. 2 होल्स आर मेड इन द क्रस्ट. वर जो पातळ पापुद्रा तयार झालेला असतो त्याला 2 होल्स करायचे आणि त्याच्यामधून ते लिक्विड काढून घ्यायचं. अँड रिमेनिंग लिक्विड इज पोर्ड आउट टू गिव्ह निडल शेप क्रिस्टल ऑफ बीटा सल्फर. आणि ते जे लिक्विड बाहेर काढलेलं आहे त्याच्यामध्ये निडल फॉर्मचा मोनोक्लिनिक सल्फर हा तयार होतो. तर ॲलोट्रॉप्स ऑफ सल्फर आपण बघितलं. रोम्बिक सल्फर अँड मोनोक्लिनिक सल्फर या दोघांचे फिजिकल प्रॉपर्टीज आपण बघितल्यात. त्या इतर कशा आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. कलर असेल रोम्बिक सल्फरचा हा पेल येलो आहे. मोनोक्लिनिक सल्फरचा ब्राईट येलो सॉलिड आहे. शेप ऑर्थोरोम्बिक हा काडीपेटी सारखा आहे तर हा निडल फॉर्म मध्ये आहे मोनोक्लिनिक सल्फर. मेल्टिंग पॉइंट हा 385 रोम्बिक सल्फरचा आहे तर तो 393 हा केल्विन मोनोक्लिनिक सल्फर साठी आहे. सोल्युबिलिटी इनसोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन CS2. नंतर मोनोक्लिनिक सल्फर हा सोल्युबल आहे CS2 मध्ये. स्टॅबिलिटी जर बघितली तर 369 केल्विन त्याच्यावर गेला तर तो मोनोक्लिनिक सल्फर मध्ये ट्रान्सफर होतो. मोनोक्लिनिक सल्फरची स्टॅबिलिटी ही 369 च्या अबोव असेल तर तो स्टेबल असेल. बिलो असेल तर तो अल्फा सल्फर मध्ये ट्रान्सफर होतो. स्ट्रक्चर बघितलं तर दोघांमध्ये एसेट मॉलिक्यूल हा प्लकर रिंग स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट आहे. क्राउन लाईन स्ट्रक्चर. दोघं साईडचे जे सल्फर आहेत ते बेंड झालेले असतात. मेथड ऑफ प्रिपरेशन. इट इज प्रिपेअर्ड बाय इव्हॅपोरेशन ऑफ रोल सल्फर इन CS2. रॉड लाईक स्ट्रक्चर किंवा स्टिक सल्फरची ही इव्हॅपोरेट केली जाते कार्बन डायसल्फाइड मध्ये. रोम्बिक सल्फर तयार करत असताना त्याला डिश मध्ये मेल्ट केलं जातं. कूल केल्यानंतर वरच्या क्रस्ट मध्ये होल करून त्याच्यामधून तो लिक्विड काढला जातो आणि त्या लिक्विड मध्ये नंतर मोनोक्लिनिक सल्फर हा फॉर्म होतो. पुढे स्टडी करायचं आहे आपल्याला ऑक्झो ऍसिड्स. ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर. ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर म्हणजे काय तर ऑक्झो ऍसिड्स म्हणजे याच्यामध्ये हायड्रोजन ऑक्सिजन आणि एक अदर एलिमेंट प्रेझेंट असतो त्याला ऑक्झो ऍसिड्स असं म्हणतात. हायड्रोजन ऑक्सिजन अँड अदर एलिमेंट प्रेझेंट असेल तर त्याला ऑक्झो ऍसिड्स असं म्हणतात. तर इथे आपल्याला ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर बघायचे आहे. नंबर ऑफ ऑक्झो ऍसिड्स आर अनस्टेबल अँड कॅन नॉट बी आयसोलेटेड. अनस्टेबल आहेत, कॅन नॉट बी आयसोलेटेड म्हणजे त्यांना आयसोलेट करता येत नाही किंवा सेपरेट त्याचं आयसोलेशन करता येत नाही. दे एक्झिस्ट इन ॲक्वियस सोल्युशन ऑर इन फॉर्म ऑफ देअर साल्ट. ॲक्वियस सोल्युशन मध्ये ते प्रेझेंट असतील किंवा साल्ट मध्ये प्रेझेंट असतील. ते त्या फॉर्म मध्ये प्रेझेंट नसतील. त्या फॉर्म मध्ये म्हणजे स्वतःच्या फॉर्म मध्ये ते एकतर ॲक्वियस सोल्युशन बरोबर प्रेझेंट असतील किंवा साल्ट फॉर्म मध्ये ते प्रेझेंट असतील. ते कुठले आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. सम इम्पॉर्टंट ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर अँड देअर स्ट्रक्चर्स आर गिव्हन बिलो. पहिला आहे सल्फ्युरस ऍसिड. स्ट्रक्चर आहे H2SO3. H2SO3 स्ट्रक्चर आहे बघा सल्फर
त्याला ऑक्सिजन हा डबल बॉन्डने अटॅच आहे, लोन पेअर त्याच्यावर प्रेझेंट आहेत, नंतर OH ग्रुप 2 हायड्रॉक्सिल ग्रुप त्याला अटॅच आहे. अशा पद्धतीने हे सल्फ्युरस ऍसिडचं स्ट्रक्चर आहे. नेक्स्ट सल्फ्युरिक ऍसिड, नेक्स्ट आहे सल्फ्युरिक ऍसिड H2SO4. ह्याचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. तर स्ट्रक्चर बघा कसं आहे इथे. स्ट्रक्चर आहे इथे ऑक्सिजन 2 ऑक्सिजन हे डबल बॉन्डेड आहेत सल्फरला आणि 2 हायड्रॉक्सिल ग्रुप्स इथे प्रेझेंट आहेत. पुढे डाय और पायरोसल्फ्युरिक ऍसिड फॉर्म्युला आहे H2S2O7. H2S2O7 स्ट्रक्चर बघा त्याचं. सल्फर हा डबल बॉन्डेड ऑक्सिजन आहे 2, एक हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे मध आणि त्याला एक बॉन्डिंग ब्रिज लाईक स्ट्रक्चर एक ऑक्सिजन प्रेझेंट आहे आणि तो अटॅच आहे दुसऱ्या सल्फरला. दुसऱ्या सल्फरला सुद्धा 2 ऑक्सिजन हे डबल बॉन्डेड आहेत आणि एक OH ग्रुप तिथे प्रेझेंट आहे. अशा पद्धतीने डाय और पायरोसल्फ्युरिक ऍसिडचे स्ट्रक्चर आहे. परऑक्सीमोनोसल्फ्युरिक ऍसिड स्ट्रक्चर त्याचे फॉर्म्युला आहे H2SO5. स्ट्रक्चर आहे सल्फर डबल बॉन्डेड आहे 2 ऑक्सिजनला, एक हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे आणि एक OOH ग्रुप तिथे प्रेझेंट आहे. नेक्स्ट परऑक्सिडायसल्फ्युरिक ऍसिड फॉर्म्युला आहे H2S2O8. H2S2O8 आणि स्ट्रक्चर S डबल बॉन्डेड ऑक्सिजन 1 OH group 1 lone pair present attached to 1 sulfur double bonded oxygen 1 lone pair and 1 OH group. Thiosulfuric acid H2S2O3 स्ट्रक्चर आहे बघा H2S2O3 स्ट्रक्चर याचं सल्फर डबल बॉन्डेड सल्फरला अटॅच आहे, त्याचबरोबर ऑक्सिजन सुद्धा डबल बॉन्डने अटॅच आहे सल्फरला आणि त्याच्यावर 2 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहेत. थायोसल्फ्युरिक ऍसिड फॉर्म्युला आहे फॉर्म्युला आहे त्याचा H2S2O3. आता ऑक्सो ऍसिड्स ऑफ सल्फर आपण इथे बघितले. ऑक्सो ऍसिड्स ऑफ सल्फर 6 स्ट्रक्चर त्याच्यामध्ये प्रेझेंट होते. नेक्स्ट ऑक्सो ऍसिड्स ऑफ हॅलोजन्स. ऑक्सो ऍसिड्स ऑफ हॅलोजन्स मध्ये हॅलोजन्स फॉर्म सेव्हरल ऑक्सो ऍसिड. त्याच्यापैकी आपल्याला फक्त 4 दिलेले आहेत इथे. ते 4 कुठले आहेत ते आपल्याला बघायचे. ओनली 4 ऑक्सो ऍसिड्स हॅव बीन आयसोलेटेड इन प्युअर फॉर्म. प्युअर फॉर्म मध्ये फक्त 4च सापडतात. तर त्याच्यापैकी कुठले आहेत ते हायपोफ्लुरस ऍसिड. हायपोफ्लुरस ऍसिड फॉर्म्युला आहे HOF. परक्लोरिक ऍसिड फॉर्म्युला HClO4. आयोडिक ऍसिड HiO3. मेटा परक्लोरिक ऍसिड H2IO6. हे 4 हॅलोजनचे ऑक्सो ऍसिड्स हे प्युअर फॉर्म मध्ये सापडतात. Other are stable only in aqueous solution or in form of their salts. या प्युअर फॉर्म मध्ये ते स्टेबल नसतात, तर ते एखाद्या aqueous सोल्युशन बरोबर किंवा साल्ट या फॉर्म मध्ये ते स्टेबल असतील. The acid strength of halogen oxo acid increases with the increasing oxidation state of halogen. ऍसिड स्ट्रेंथ ही त्या ऑक्सो ऍसिडची कशावर डिपेंड असेल तर ऑक्सिडेशन स्टेटवर हॅलोजनच्या ती डिपेंड असेल. हॅलोजनची ऑक्सिडेशन स्टेट जेवढी जास्त
तेवढं त्याचं ऍसिड स्ट्रेंथ ही जास्त असेल. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. फॉर एक्झाम्पल ऍसिड स्ट्रेंथ इन्क्रीजेस फ्रॉम HClO टू HClO4. तर HClO मध्ये ऑक्सिडेशन स्टेट आपण बघितली तर ती +1 आहे आणि HClO4 मध्ये बघितली तर ती +7 आहे. म्हणून आपण इथे म्हटलेलं आहे की ऍसिड स्ट्रेंथ एखाद्या हॅलोजन ऑक्झो ऍसिडची ही इन्क्रीज होत जाते जर त्याची ऑक्सिडेशन स्टेट ही इन्क्रीज होत गेली तर. म्हणून HClO हा लेस ऍसिडिक आहे HClO4 पेक्षा. दोघांची ऑक्सिडेशन स्टेट आपण बघितली. HClO साठी ती +1 असेल तर ती HClO4 साठी ती +7 आहे. स्ट्रक्चर ऑफ ऑक्झो ऍसिड्स ऑफ क्लोरीन. स्ट्रक्चर ऑफ ऑक्झो ऍसिड्स ऑफ क्लोरीन याच्यामध्ये बघायचं हायपोक्लोरस ऍसिड. फॉर्म्युला आहे HOCl आणि स्ट्रक्चर HOCl अशा पद्धतीने वेन फॉर्म मध्ये तो प्रेझेंट आहे. नेक्स्ट क्लोरस ऍसिड. क्लोरस ऍसिड फॉर्म्युला आहे HOClO HClO2. स्ट्रक्चर आहे बघा HOCl डबल बॉन्ड O. पुढे आहे क्लोरिक ऍसिड HClO3. ह्याच्यामध्ये हा क्लोरीन डबल बॉन्डेड ऑक्सिजनला अटॅच आहे, सिंगल बॉन्ड ऑक्सिजनला आणि तो ऑक्सिजन हायड्रोजनला. क्लोरीनवर डबल बॉन्डेड ऑक्सिजन 2 आणि एक हायड्रॉक्सिल ग्रुप तिथे प्रेझेंट आहे. नेक्स्ट परक्लोरिक ऍसिड. स्ट्रक्चर आहे HClO4. तर त्याचं स्ट्रक्चर बघा Cl ऑक्सिजनला अटॅच आहे, डबल बॉन्डेड ऑक्सिजन हे 3 आहे तिथे आणि ते अटॅच आहेत हायड्रॉक्सिल ग्रुपला HClO4. हे 4 टाइप्सचे आपण इथे ऑक्झो ऍसिड्स ऑफ हॅलोजन बघितले. ऑक्झो ऍसिड्स ऑफ हॅलोजन आधी बघितलं ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर आणि नंतर ऑक्झो ऍसिड्स ऑफ हॅलोजन. तर हे दोघेही आयसोलेटेड फॉर्म मध्ये ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर प्रेझेंट नसतात, तर ते ऍक्वियस सोल्युशन किंवा त्यांच्या साल्ट या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. ऑक्झो ऍसिड्स ऑफ हॅलोजन हे सुद्धा फक्त हे 4 ज्याचे स्ट्रक्चर आपण बघितलं हायपोक्लोरस ऍसिड, क्लोरस ऍसिड, क्लोरिक ऍसिड किंवा परक्लोरिक ऍसिड हे फक्त त्याच्या आयसोलेटेड फॉर्म मध्ये प्रेझेंट आहेत. बाकी सगळे ऍक्वियस सोल्युशन किंवा साल्ट या फॉर्म मध्ये प्रेझेंट आहेत. नंतर याच्यामध्ये एक आपण पॉइंट बघितला की ऍसिड स्ट्रेंथ केव्हा इन्क्रीज होत जाईल जर हॅलोजन ऑक्झो ऍसिडचा ऑक्सिडेशन स्टेट ही वाढत जाईल तर त्याची ऍसिड स्ट्रेंथ सुद्धा इन्क्रीज होत जाते. पुढे ऑक्सिजन अँड कंपाऊंड्स ऑफ ऑक्सिजन. ह्याच्यामध्ये प्रिपरेशन बघायचे आपल्याला ऑक्सिजन कंटेनिंग कंपाऊंड्सचं. पहिला आहे डायऑक्सिजन. प्रिपरेशन बघायचे. प्रिपरेशन लॅबोरेटरी मेथड. बाय हीटिंग ऑक्सिजन containing salt such as chlorates, nitrates or permanganates. ऑक्सिजन कंटेनिंग जो साल्ट असेल क्लोरेट्स, नायट्रेट्स किंवा परमॅग्नेट्स याला हीट करायचे. इथे आहे बघा 2KClO3 हीट इन प्रेझेन्स ऑफ MnO2 इट गिव्स 2KCl plus 3O2. ते पोटॅशियम क्लोरेट्स पासून ऑक्सिजन तयार होतोय. डायऑक्सिजनचं प्रिपरेशन हे पहिलं आहे. नंतर नेक्स्ट बघायचे बाय थर्मल डिकम्पोजिशन ऑफ ऑक्साइड ऑफ मेटल. थर्मल डिकम्पोजिशन 2Ag2O सिल्वर ऑक्साईडला इथे हीट केलं तर हे मेटल. पुढचं प्रिपरेशन O2 त्याला हीट केलं तर 2PbO plus O2 इथे सुद्धा डायऑक्सिजन हा प्रिपेअर झालेला आहे.
पुढचं प्रिपरेशन आहे बाय डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन परऑक्साईड इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट लाईक मॅग्नीज डायऑक्साईड. हायड्रोजन परऑक्साईडला मॅग्नीज डायऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये हीट केलं. 2H2O2 ह्याला हीट केलं मॅग्नीज डायऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये, तर 2H2O वॉटर मॉलिक्यूल प्लस O2 डायऑक्सिजन इथे सेपरेट होतोय. पुढची मेथड आहे इलेक्ट्रोलिसिस. इलेक्ट्रोलिसिस मेथडमध्ये डायऑक्सिजन हा प्रिपेअर्ड केलेला आहे वॉटर पासून. इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय, एखाद्या सोल्युशन मध्ये इलेक्ट्रिसिटी पास केली जाते, त्याच्यामध्ये एखाद्या इथे आता आपल्याला ऑक्सिजनचं प्रिपरेशन करायचंय, त्याच्यासाठी वॉटरचं इलेक्ट्रोलिसिस केलेलं आहे. वॉटर मधून इलेक्ट्रिसिटी पास करून त्याच्यापासून ऑक्सिजन हा तयार केलेला आहे. when hydrogen is liberated at cathode and oxygen at anode. कॅथोडला हायड्रोजन लिबरेट होईल आणि ऑक्सिजन हा एनोडला लिबरेट होतोय. रिएक्शन आहे 2H2O इलेक्ट्रोलिसिसच्या प्रेझेन्समध्ये 2H2 प्लस O2. नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल मेथड. डायऑक्सिजन इज ऑब्टेन फ्रॉम एअर बाय रिमूव्हिंग कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर व्हेपर. एअर पासून इथे प्रिपरेशन केलेलं आहे डायऑक्सिजनचं. तर कार्बन डायऑक्साइड हा हवेमधला कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर आधी रिमूव्ह केलं जातं आणि रिमेनिंग जे गॅसेस आहेत त्यांना लिक्विफाय केलं जातं. द रिमेनिंग गॅसेस आर लिक्विफाईड. नंतर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करून डाय नायट्रोजन आणि डायऑक्सिजन हे सेपरेट केले जातात. एअर पासून आधी कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर व्हेपर सेपरेट केले जातात. नंतर राहिलेले जे गॅसेस आहेत त्यांना लिक्विफाईड केलं जातं आणि फ्रॅक्शनल डिस्टिलेशनचा यूज करून डाय नायट्रोजन आणि डायऑक्सिजन सेपरेट केले जातात. पुढे फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज डायऑक्सिजनच्या इथे बघायच्या आहेत. डायऑक्सिजन इज कलरलेस अँड ओडरलेस गॅस. डायऑक्सिजन इज स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. Sparingly soluble water. A small amount of dissolved dioxygen is sufficient to sustain marine and aquatic life. पाण्यातला जो डिझॉल्व ऑक्सिजन आहे तो कशासाठी गरजेचा आहे, तर ॲक्वेटिक लाईफसाठी, त्याच्यामध्ये जे प्रेझेंट असतील फिशेस वगैरे त्यांच्यासाठी हा महत्वाचा असतो. इट लिक्विफाईज ॲट 90 केल्विन अँड फ्रीजेस ॲट 55 केल्विन. ऑक्सिजन हॅज 3 स्टेबल आयसोटोप्स. 3 स्टेबल आयसोटोप्स आहेत ऑक्सिजनचे. एकामध्ये ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 16, नंतर 17 आणि नंतर 18 अशा वेगवेगळ्या 3 टाईपमध्ये हे स्टेबल आयसोटोप्स प्रेझेंट आहेत. आयसोटोप्स म्हणजेच काय, तर एलिमेंट हॅव्हिंग डिफरंट ॲटॉमिक नंबर बट सेम मास नंबर. डिफरंट ॲटॉमिक नंबर इथे दिसतो आपल्याला, म्हणून त्याला आयसोटोप्स असं म्हटलेलं आहे. मॉलिक्युलर ऑक्सिजन O2 पॅरामॅग्नेटिझम. मॉलिक्युलर ऑक्सिजन किंवा O2 हा पॅरामॅग्नेटिक या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो, म्हणजे त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये लास्ट इलेक्ट्रॉन हा अनपेअर्ड आहे, म्हणून त्याला पॅरामॅग्नेटिक असं म्हटलेलं आहे. केमिकल प्रॉपर्टीज इथे आपल्याला बघायच्या आहेत. केमिकल प्रॉपर्टीज. रिएक्शन विथ मेटल. ऑक्सिजन हा मेटल बरोबर रिएक्ट होतो. डायऑक्सिजन डायरेक्टली रिएक्ट विथ ऑल मेटल्स. इथे एक्झाम्पल आहे 2Ca प्लस O2 2CaO. कॅल्शियम बरोबर रिएक्ट झाल्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड तयार झालेला आहे. ॲल्युमिनियम बरोबर जेव्हा रिएक्ट होतोय तेव्हा ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होतोय. मेटल बरोबर जसा रिएक्ट होतो डायऑक्सिजन, त्याच पद्धतीने तो नॉन मेटल बरोबर सुद्धा रिएक्ट होतो. रिएक्शन विथ नॉन मेटल्स. डायऑक्सिजन रिएक्ट विथ नॉन मेटल्स. कार्बन प्लस ऑक्सिजन CO2. कार्बन नॉन मेटल आहे, त्याच्याबरोबर सुद्धा हा ऑक्सिजन रिएक्ट झालेला आहे आणि कार्बन डायऑक्साईड इथे तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे तो फॉस्फरस बरोबर सुद्धा रिएक्ट होतो. P4 प्लस 5O2 इट गिव्स P4O10. नंतर युजेस. डायऑक्सिजन
is important for respiration to sustain animal and aquatic life. हा सगळ्यात महत्त्वाचा यूज आहे, तो सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांना रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजनची गरज आहे. ॲनिमल्सला सुद्धा आणि aquatic लाईफ मध्ये सुद्धा तो गरजेचा आहे. इट इज यूज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ स्टील. जेव्हा स्टीलचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं तेव्हा सुद्धा हा ऑक्सिजन गरजेचा आहे. इट इज यूज इन ऑक्झोॲसिटिलीन फ्लेम फॉर वेल्डिंग अँड कटिंग ऑफ मेटल्स. मेटल्सचं कटिंग आणि वेल्डिंग करण्यासाठी ऑक्झोॲसिटिलीन फ्लेम यूज केली जाते. ऑक्सिजन सिलेंडर्स आर वाइडली यूज इन हॉस्पिटल्स, हाय अल्टिट्यूड फ्लाइंग अँड माउंटेनिअरिंग. तर आपण आता बघतोच आहे या कोविडमध्ये जेव्हा ऑक्सिजन लेवल कमी होते पेशंटची तेव्हा तिथे ऑक्सिजन सिलेंडर यूज केलं जातं हॉस्पिटलमध्ये, किंवा मग माउंटेनिंग करत असताना तिथे ऑक्सिजनची जेव्हा गरज पडते तेव्हा ऑक्सिजन सिलेंडर कॅरी केलेला असतो सोबत त्याच्यासाठी. नेक्स्ट, इट इज यूज इन द combustion of fuels. For example, hydrogen in liquid oxygen provides tremendous thrust in rockets. फ्युएलच्या कंबशनसाठी सुद्धा याचा यूज केला जातो ऑक्सिजनचा, आणि त्याच्यापासून खूप जास्त प्रमाणात एनर्जी मिळवली जाते. तर इथे प्रिपरेशन ऑफ डायऑक्सिजन मध्ये आपण बघितल्या, सगळ्यात आधी प्रिपरेशन मध्ये मेथड्स बघितल्या. पहिली मेथड होती लॅबोरेटरी मेथड, त्याच्यामध्ये थर्मल डिकम्पोजिशन ऑक्साईडचं केलं जातं किंवा क्लोरेट नायट्रेट पर मॅग्नेटचं हिटिंग केलं जातं. नंतर डिकम्पोजिशन हायड्रोजन पेरॉक्साईडचं करून सुद्धा ऑक्सिजन मिळवला जातो. इलेक्ट्रोलिसिस वॉटरचं करून ऑक्सिजन मिळवला जातो. इंडस्ट्रियल मेथड बघितली. नंतर फिजिकल प्रॉपर्टीज आपण त्याच्या स्टडी केलेल्या आहेत. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये मेटल बरोबर रिएक्शन बघितली, नॉन मेटल बरोबर रिएक्शन बघितली आणि त्याचे युजेस बघितले.